धन्य माता पिता तयाच्या पुरी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा आरोग्य वाटे देवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड संयम समाधिस्थ संत शिरोमणी ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप भगवान श्री रामबरायांच्या चरणकमली वस्तू समय आपण सर्वजण तीर्थस्वरूप वैकुंठवासी श्री रामकृष्ण महाराजची मारे त्यांच्या भक्तिसेवा पुण्यस्मरणानिमित्त सेवा आहे. विठ्ठल सेवा करण्याचा आता इथं उभा आहे, परंतु पूजनीय श्री उमेश महाराज आल्यापासून वाटतं एक खेटाक त्यांना घाला. तोपर्यंत गाडी चांगली चालली होती, पण आता गाडी जड झाली. मला अनुभव आलाच असेल माझ्या पाण्यावर. पहिला आनंदित होतो मी, पण आता जरा सगळे संत महात्मे या ठिकाणी विराजमान आहेत, उपस्थित आहेत. सर्व महापुरुष या ठिकाणी विराजमान आहेत. विशेषतः आळंदी पंढरीचे असणारे निष्ठावंत नामधारक वारकरी जे आहेत ते सर्व श्री आमचे महाराजजी जे पूजनीय गिरधर बाबा हे सर्व अधिकार संपन्न असणारे जे वारकरी आहेत सर्व विराजमान आहेत. त्यांच्यामध्ये मी असणारा एक पामर आणि ज्यांची सेवा आहे असे असणारे त्यांना आपल्या संप्रदायामध्ये हाडाचं वारकरी म्हटलं जातं असे श्री गोरधनजी बाबा. आयुष्यभर त्यांनी पंढरी आळंदीची पायवारी केली. त्यांना वारकऱ्यांनी सांगितलं म्हणजे बाबा आमची जरा पंढरीमध्ये आळंदीमध्ये भोजनाची सोय होत नाही, तुम्ही काय करा वारीत थांबवा आणि आमची दशमी द्वादशीची पंक्ती करा. विठ्ठल राखे ताण भुक्त या नमुया तुकोबऱ्यांच्या वचनानुसार भागवतामध्ये भगवान परमात्मा सांगतो की माझ्या भक्तापेक्षा माझ्या भक्तांचा जो पोषण करतो त्यांचा उद्धार मी प्रथम करतो, असं भागवतामध्ये नाथ महाराज भगवान परमात्मा बोलतात. म्हणून असं ज्यांनी व्रत धारण केलं, आयुष्यभर पंढरीची वारी केली, आपल्याला पाच अशानेच अनुभवला येईल. ह्यांच्या पुढं तरुण मुलगा काय महाराज, त्यांचा टाळ वाजवताना बघा तुम्ही, तरुण मुलं बाजूला जातील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना जसं आपण म्हणतो. पण मला वाटतं 75 वय सांगितलं त्यांनी बाबांनी. 75 वय तरुण मुलाला भजनामध्ये ऐकणार नाही. विठ्ठल सर्व महापुरुषांच्या चरणी श्री दिगंबर महाराज, माऊली महाराज, शिवाजी महाराज, दादा आहे, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात जातात. दिगंबर महाराज म्हणजे पूर्ण आझादवादच. त्यांच्या पुढे मी काय सांगणार आहे, आम्ही विवर्तवादामध्ये सुद्धा बसत नाही. आता काय तुकामणे आले समर्थाचे म्हणा या तुकोबऱ्यांच्या वचनानुसार नामा म्हणे तैसे तुम्ही माझे कौतुक करून सुखी सुख वाढत. मातेचे असणे हे बाळक कोबळे ठेवे लाडे कोडे नेणे लाजो या नामदेवऱ्यांच्या वचनानुसार तुमच्या पुढे माझा बोलण्याचा अधिकार नाही, खरंच नाही. जर उमेश महाराज जर आधी आले असते, मागच्या वेळेस कीर्तन होतं, श्री माऊली महाराज होते त्यांनाच फेटा घातला मी. उमेश महाराज जर लवकर आले असतात तुम्हाला 100% सांगतो तुम्हालाच फेटा घातला माहित होतं. पण आता इथं उभा आहे फक्त त्याचं कारण एकच आहे, श्री बाबाजी नेमाचे वारकरी आहेत. तुकोबऱ्या म्हणतात मज भीड त्याची नुलंगदेवे देव जो म्हणे केशवा दास तुझा मज आवडते बहुतैसे जन करीती कीर्तन कथा तुझी सांडून या लाज नाचेन त्या पुढे ऐकती कोडे नाम तुझी न लगे उपचार होईन भिकारी वैष्णवांच्या घरी उष्टावळी. तुकोबऱ्या सांगतात त्याची भीड आपल्याला वाटली पाहिजे. जे वारकरी त्यांचा धाक वाटला पाहिजे, जे आयुष्यभर त्यांनी भजनाची उपासना केली, साधना केली, त्यांच्या भिडेस्तो इथं उभा आहे मी. विठ्ठल सर्वांच्या चरणी पुनः साष्टांग प्रणिपात करून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने जसं मला चिंतन करता येईल तसं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करेन. तुकोबऱ्यांचा अत्यंत गोड अभंग आहे.
जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या माता पित्यांना धन्यता देतात. ज्या महापुरुष त्यांच्या पोटी जन्म घेतला आणि आयुष्यभर त्यांनी भगवत साधना केली, पंढरीची उपासना केली, ज्ञानेश्वरी गाथेची उपासना केली, असे जे भगवत भक्त आहेत त्यांच्या माता पित्यांना जगद्गुरु श्री तुकोबाराय धन्यता देतात. त्याचं कारण आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. महाराज सांगतात इथे कारण पूजनीय श्री डोंगरेजी महाराज सांगायचे त्यांना भगवत साक्षात्कार करून घ्यायचं. त्याच्या जीवनामध्ये 5 शुद्धी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी, आत्मशुद्धी आणि आहारशुद्धी असते. पितृशुद्धी पाहिजे. पितृशुद्धी नसेल तर श्री तुकोबाराय सांगतात तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतर. मातृशुद्धी पाहिजे. भास्करांचे ठराविक अधिकारी महात्मे होते, त्यांचं कीर्तन चालू होतं. पूर्वीचा काळ होता आणि कीर्तन चालू असताना पोलिसांनी सांगितलं म्हटले महाराज तुमचं कीर्तन बंद करा म्हणजे आता वेळ संपली. त्यावेळेस त्यांचा अधिकार होता. ते म्हटले तुझ्या आईला जाऊन विचार म्हणजे तू कुणापासून झाला. अधिकारी महात्मा त्यांना थोडं वाईट वाटेल म्हणलं तुला पण खरंच जाऊन विचार म्हणून. आणि आई कशी गेला आणि विचारलं, सांगितलं सत्य त्याच्या वेळी घडला विचार मातेशी व्यवहार अंत्यजाचा जयासी नावडे हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवांचे विठ्ठल. पितृशुद्धी मातृशुद्धी जीवनामध्ये आवश्यक आहे. वंशशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. कुळाची परंपरा पाहिजे, कुळ शुद्ध पाहिजे. कुळ शुद्ध असेल तर त्या साधकाच्या जीवनामध्ये परमार्थ धारणा दृढ होते. ज्ञानोबराय गोड वर्णन करतात हरिपाठामध्ये ज्ञानदेव मनी नाम जपा हरेचे. धन्य आहे, पवित्र आहे. असं सांग लोक म्हणतात वारकऱ्यांचं घर असं असतं. आमच्या घरातलं पुत्र सुद्धा एकादशीला भाकर खात. काय परंपरा आहे पहा. म्हणजे ज्यांनी ज्या घरामध्ये आळंदी पंढरीची उपासना आहे, वारीची उपासना आहे, भक्तीची उपासना आहे, त्या घरामध्ये एकादशी करा म्हणून सांगावं लागत नाही. प्रातस्मरणीय गुरुवारी शांती ब्रह्म बाबा सांगत असतात घरात मुलगा जन्माला आला की 5व्या दिवशी माळा घालतात. त्यांना सांगावं लागतं का एकादशी करा म्हणून वारी करा नाही. महाराज त्यांच्या रक्तामध्येच वारीचे संस्कार असतात. जे आळंदी पंढरीच्या गाव आहेत नाही त्या गावामध्ये सुद्धा लोक भाग्यवान आहेत. त्यांना पण ज्ञानोबराय सोहळ्यात चाला म्हणावं लागत नाही. त्यांची परंपराच आहे. ते लोक ते तिथली मुलं अशा प्रकारे सहज जी काही वारीची उपासना आहे वारीची उपासना करीत असतात. वंशशुद्धी महत्त्वाची आहे. परत आहारशुद्धी महत्त्वाची आहे. आहारशुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्धी वासुद्धी. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सत्य श्री महाराज इथं मुंबईला वाद मिटवण्यासाठी गेले. प्रातस्मरणीय सत्य श्री मामासाहेब तिथं होते. त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या. आणि मग सहज मामासाहेब लहान होते 20-25 वर्षाचे असतील साधारण. आणि मग तिथं मुंबईवर त्या समुद्राच्या पाठीवर तिथे सहज त्या नारळाचं पाणी पिण्यासाठी ज्यांचा वाद मिटवायचा होता त्यांच्यासोबत गेली आणि ते नारळाचं पाणी ग्रहण केलं. ग्रहण केल्यानंतर प्रातस्मरणीय श्रीगुरु श्री जोग महाराजांना सांगितलं असं असं झालं. महाराजांनी सांगितलं म्हणजे अरे तिची काय पाणी पिले ते ओकून टाक तुला माहीत नाही म्हणे. हा जो काही माणूस आहे तो कुठल्या पैशातून पाणी पाचतोय तुला माहीत नाही. विठ्ठल धमाचे अण्णा खादनिया कीजे वमना. अधम पुरुषाचा अन्नाचा आपण स्वीकार केला ते वमन करावं. आहारशुद्धी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे.
आणि त्याच्यानंतर असतं जे काही आत्मशुद्धी, बाहेरी कर्मेशाळाला भीतरी ज्ञाने गुजरला, ही दोन्ही परी आला पाखाळा एका आत्मशुद्धी, म्हणजे बाह्य शुचित्व पण आलं त्यामध्ये आणि अंतरशुचित्व पण आलं. अशा 5 शुद्धी ज्या भाग्यवान साधकांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतल्या, पूजनीय श्री डोंगरेजी महाराज सांगायचे त्यांना भगवत साक्षात्कार होतो. सांगण्याचं तात्पर्य मातृशुद्धी पितृशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या महापुरुषांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली, सुंदर कथा आलेली एक कश्यप कुळामध्ये असणारी एक महान तेजस्वी महात्माजी जन्माला आले. त्यांचं नाव पिप्पल नावाचं नाव होतं. आपल्या इंद्रिय संयम तप याच्यामध्ये आविर्भूत होते. जंगलामध्ये तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करीत असताना काय झालं, त्यांच्या त्या तपाच्या प्रभावामुळं इथे प्राणी मात्रामध्ये अहिंसा वृत्ती निर्माण झाली. जे काही सर्प असतील, मुंगूस असतील, गाय असेल, वाघ असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमभाव उत्पन्न झाला. त्यांच्या तपाच्या सामर्थ्यामुळं प्रभाव असा झाला, सर्व देवता प्रसन्न झाल्या. सर्व देवता प्रसन्न होऊन त्या पिप्पल महात्माजींना म्हणतात, तुम्हाला आम्ही प्रसन्न आहे आणि तुमच्या अशा प्रकारे तुम्हाला सर्व जग वश होईल म्हणजे असं वरदान दिलं. सगळं जग वश होईल असं वरदान दिल्यानंतर त्यांना आनंद वाटला, सिद्धी प्राप्त झाली ना. मग ते त्यांना ज्याचं स्मरण करावं ते त्यांच्या ठिकाणी प्राप्त व्हायचं. त्याचा परिणाम असा झाला, त्यांच्या जीवनामध्ये थोडा अहंकार निर्माण झाला की जगामध्ये सर्व जग माझ्या हातामध्ये, मला सर्व वशीभूत झालेले आहे. आणि मग अहंकार निर्माण झाल्यानंतर तो अहंकार घालवण्यासाठी श्री ब्रह्माजी सारस पक्षाचं रूप घेऊन त्याच्याजवळ येतात आणि रूप घेऊन त्याला सांगतात, म्हणजे बाळ तू अजून खूप मूढ आहेस म्हणून. जरी तुला सर्व विद्याधर जरी झाला असेल, सर्व तुला वशीभूत जरी झाला असेल, तरी तू सुकर्मासारखा ज्ञानवान नाही म्हणतो. परब्रह्माचं तुला यथार्थ ज्ञान नाही म्हटलं. तू जा म्हणे, कुठं जा, सुकर्माकडे जा. ते कुठं राहतात, कुंडलपुत्र आहेत ते सुकर्मा नावाचे, कुरुक्षेत्रावर त्यांचा वास आहे, तिथं जा. आणि मग ते सारस पक्षाने सांगितल्यानंतर जे पिप्पल जे काही मुनी होते, पिप्पल ऋषी कुरुक्षेत्रावर गेले. कुंडलपुत्र असणारे सुकर्मा तिथं आपल्या माता पित्यांची सेवा करीत होते. सेवा करीत असताना जे काही सर्व सेवाधर्म सांगितला, सर्व सेवाधर्म करीत असताना या बसा, अतिथी सत्कार केला, पूजन केलं, बसायला आसन दिलं. आणि पिप्पल मुनी बोलण्याच्या पूर्वी श्री सुकर्मा महाराज सांगतात, तुम्हाला सारस पक्षाने येऊन तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय म्हणून. थोडं गारच झाले पाहिजे. आपण काहीच न बोलता हिने सुरुवातीलाच सांगितलं, परत हे पण सांगितलं, तुम्हाला तुमच्या सिद्धीचा थोडा अभिमान निर्माण झाल्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्माजी सारस पक्षाचं रूप घेऊन तुम्हाला माझ्याकडे पाठवलेलं. एवढं सांगून एवढा अनुभव येऊन सुद्धा थोडा अनुभव म्हणजे गर्व जो होता थोडा कमी झाला, पण पूर्ण गर्व काही गेलेला नाही. अशा स्थितीमध्ये काय केलं, त्या सुकर्मा नावाच्या बालकाने, पितृभक्तांनी काय केलं, सर्व देवतांचं आवाहन केलं. सर्व देवता त्या ठिकाणी ताबडतोब प्रकट झाल्या. सर्वांनी त्या सुकर्माला आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्यानंतर ब्रह्माजीने सारस पक्षाच्या रूपामध्ये सांगितलं होतं, म्हणजे पिप्पल मुनी तुम्हाला सर्व विद्येचं ज्ञान झाले, पण सविशेष आणि निर्विशेष तत्वाचं मात्र ज्ञान तुम्हाला झालेलं नाही. सविशेष निर्विशेष तत्वाचं ज्ञान संपादन करण्यासाठी तुम्हाला सुकर्माकडे जावं लागेल. आणि मग त्या पिप्पल मुनीने सुकर्माला विचारलं, बाळ म्हटले, महाराज जी काय आम्हाला निर्विशेष आणि जी काही सविशेष तत्व आहे, परब्रह्म आहे, त्याचं ज्ञान सांगा. त्या सुकर्माने परब्रह्माचं वर्णन केलं. सर्वत्र पाणीपादन सर्वत्र शिशिरोमुखम सर्वत्र श्रुती मल्लोकी सर्व मावती तिष्ठती. त्याला नाक नाही, हात नाही, कान नाही, पण तो सर्वांच्या द्वारे पाहतो. अशा निर्गुण स्वरूपाचं निर्विशेष तत्वाचं विवेचन केलं. त्यानंतर सविशेष तत्वाचं विवेचन केलं. प्रलयामध्ये सर्व लय पावतं. प्रलयामध्ये सर्व लय पावल्यानंतर ब्रह्माजी सुद्धा परमात्मा स्वरूपामध्ये लीन होतात. परमात्मा शेष योग निद्रेमध्ये आरूढ होतात. आणि योग निद्रेतून परमात्मा ज्यावेळेस जागे होतात तेव्हा नवीन जगत निर्माण होतं, नवीन सृष्टी निर्माण होते. ते स्थावर जंगमात्मक स्वरूप हे परमात्म्याचं सविशेष तत्व आहे असं पिप्पल मुनीने सांगून दिलं. त्यांना खूप आनंद झाला की महाराज एवढं तुम्ही दोन्ही तत्वाचं आम्हाला विवेचन परब्रह्माचं ज्ञान करून सांगितलं, पण हे घडलं कशामुळं? त्यांनी सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये कुठलीही उपासना केली नाही, फक्त एकच केलं, माझ्या जीवनामध्ये मी फक्त माता पित्यांची सेवा केली. त्यांचे मी चरणात चरण धुतो, त्यांची भोजनादी व्यवस्था करतो, त्यांची जी काही सर्व सेवा आहे, अंग प्रक्षालन वगैरे जी काही आधी सर्व सेवा आहे, ही सर्व सेवा मी माझ्या माता पित्यांची करतो. किती गोड वर्णन केलं. सुकर्मा सांगतात, पिताश्रींना मातोश्रींना स्नान घालताना त्यांच्या स्नानावरचं पाणी जर आपल्या अंगावर आलं तर गंगा स्नानाचं फळ मिळतं. जर माता पितेची सेवा केली आणि जी का अंग संवाहन आहे ती सर्व सेवा करीत असताना त्याला अशी शक्ती प्राप्त होते, तो सर्वज्ञ होतो. काही न करता, यज्ञ यागादिक वेदाचं अनुष्ठान न करता फक्त
मातोश्रीची पिताश्रींची सेवा केली तर तो सर्वज्ञ होतो, असे जे काही सर्व महात्मे सांगितलं. आणि हेही सांगितलं जो आपल्या आईवडिलांची जी काही सेवा करीत नाही त्याला काय फळ मिळतं तेही सांगितलं. आणि जे वृद्ध आहेत, माता पिता अशक्त आहेत, अंगहीन आहेत, रोगाने ग्रासलेले आहेत, अशा पिताश्रींची मातोश्रींची जो सेवा करतो नारायणाची त्याला सहज प्राप्ती होते. विठ्ठल श्री शिवाजी महाराजांचं परम भाग्य आहे ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा घडते. आयुष्यभर त्यांनी काय केली, आई वडिलांची सेवा केली. तीर्थाटन केलं नाही, यज्ञ तर नाहीच म्हणा, पण तीर्थाटन नाही, त्यांना जायची इच्छा खूप आहे, गोदावरीची परिक्रमा करायची म्हणतात, पण त्याने कुठं गेले नाही. फक्त सकाळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे दया असे किरे शरीरे लोण जी काय आई वडिलांची सेवा करतात त्या सुकर्माने सांगितलं. आणि जो आपल्या वृद्ध माता पित्याची सेवा करीत नाही त्याला कितीतरी काळ, कितीतरी युग पर्यंत नरकाधिकाचा वास घडतो असं सांगितलं. जो आपल्या वडिलांनी बोलवलं बा इकडे ये, तो वडिलांची जी काही आज्ञा करतो, वचन पाळत नाही, त्याला सुकराचा जन्म प्राप्त. जो वडिलांना जेवण न घालता आधीच जेवण करतो तो विष्ट भक्षण करणारा अशा प्रकारचा जो काय आहे सुकर योनीमध्ये विष्टीतला जो काही किडा आहे तो किडा म्हणून जन्माला येतो. माता पित्याची जो वचन पाळत नाही, वाघ होतो, कुत्रा होतो, भालू होतो, असं जे काय त्या दुःखाचं वर्णन सांगितलं. आणि हे सर्व मला जर प्राप्त कशामुळे झालं असेल तर फक्त माझ्या माता पित्यांच्या सेवेमुळं मला एवढं प्राप्त झालेलं आहे असं म्हटल्यानंतर ते पिप्पल मुनींनी सुकर्मा महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला आणि स्वर्गाला गेले. विठ्ठल आणखी एक पितृभक्तीचं उदाहरण आपल्याला सांगतो. मी काही द्वारकेमध्ये एक शिवशर्मा नावाचे भगवत भक्त होते. शिवशर्मांना 4 पुत्र 5 पुत्र होते. यज्ञ शर्मा, वेद शर्मा, धर्म शर्मा, विष्णू शर्मा आणि सोम शर्मा. त्यांनी ठरवलं की आपण काय केलं पाहिजे, आपल्या मुलाची आपण परीक्षा पाहूया. खरंच हे पितृभक्त आहेत का मातृभक्त आहेत का, त्यांच्याकडे ते योग सिद्ध होते. त्यांनी काय केलं, मायाच्या योगाने काय केलं, मातोश्रींना आणि त्यांच्या धर्मपत्नींना व्याधी झाली, ताप आला आणि त्या मरण पावलं. ज्येष्ठ पुत्राला बोलवलं, यज्ञ शर्मा होते. बाळा म्हटले अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे. 4ही मुलांनी आपल्या पित्यांना विचारलं. पित्यांनी शिवशर्माने सांगितलं, यज्ञ शर्मा काय कर, तलवार हातामध्ये घे आणि अमृत असलेल्या मातेचे हातपाय तोड म्हणे. आणि मग पितेच्या आज्ञा प्रमाण होती. ठीक आहे म्हणे, तुमच्या आज्ञेप्रमाणे हत्यार हातामध्ये घेतला, हातपाय तोडले. दुसरा जो मुलगा होता यज्ञ शर्मा प्रथम, नंतर वेद शर्माला बोलवलं, बाळ काय कर म्हणे, माझं ज्या स्त्रीकडे लक्ष गेलेलं आहे, आता माता तर गेलेली आहे, मंडळी गेलेली आहे, मला आता विवाह करायचा आहे. माझं ज्या स्त्रीकडे लक्ष गेलेलं आहे त्या स्त्रीला माझ्यासाठी विवाहाला घेऊन ये. वेद शर्मा जे आहेत त्या मातोश्रीकडे जातात, विनंती करतात, आमच्या पिताश्रीने बोलवले. त्यावेळेस ते माता जी आहेत ते बोलतात, म्हटले बाळ तुझे वडील वृद्ध आहेत, तू तरुण आहे, मी तुझ्यावर लग्न करायला तयार आहे पण त्यांच्याबरोबर करणार नाही. त्यावेळेस त्यांनी म्हटले, महाराज आईसाहेब असं नका बोलू, मी निष्पाप आहे म्हणे, मला पापाचं भागीदार करू नका. आम्हाला आमच्या पित्याची सेवा करण्यासाठी आम्हाला तुम्ही अशा प्रकारे संपन्न व्हा, आम्हाला आज्ञा द्या, तुमची जी अशी इच्छा असेल ते प्रकट आम्ही पूर्ण करू. काय नाही, मला सर्व देवतांचं दर्शन पाहिजे. तपस्वी होते, योगसिद्ध होते ते सुद्धा. वेद शर्मा तपाच्या सामर्थ्यानं सर्व देवांना बोलवलं आणि देवांना बोलवून त्या मातेला दर्शन करून दिले. सगळे मायनस केलं होतं ते वडिलांनी. म्हटले मला देवाशी काही घेणं देणं नाही, तू तुझं मस्तक मला कापून देत असशील तर मी येईन. आणि मग ते वेद शर्माने काय केलं, आपलं जे मस्तक होतं मस्तक कापलं आणि मस्तक कापून त्या मातोश्रीवर ठेवलं. ती माता ते मस्तक घेऊन शिवशर्मा जे तिथं आले. सगळे 4 भाऊ म्हणे, धन्य धन्य म्हणे वेद शर्मा, ज्यांनी आपल्या पित्याच्या सेवेसाठी आपलं शरीर वेचलं, शरीर संपून टाकलं, धन्य धन्य आहे. पुढचा जो 3रा पुत्र होता धर्मशर्माला बोलवलं, बाळ म्हणे काय करा, हे शिर घे आणि हे शिर घेऊन वेद शर्माला परत जिवंत कर. सर्व तपसिद्ध होते, योगसिद्ध होते, पित्याची भक्ती करीत होते, सामर्थ्य होतं. धर्मराजाचं आवाहन केलं. धर्मराजाचं आवाहन केल्याबरोबर ताबडतोब धर्मराज प्रकट झाले. काय इच्छा आहे, माझा जो काही भाऊ असणार वेद शर्मा, त्या वेद शर्माला जिवंत करा. मस्तक जोडल्यानंतर जे काही वेद शर्मा होते जिवंत झाले, आशीर्वाद दिला, देवाचं दर्शन झालं. आणि पुढं असताना जे काही विष्णू शर्मा आहेत
ते विष्णू शर्माला सांगितलं, बाळ आता एक कर, एवढं सगळं झालंय, मला फक्त स्वर्गातलं अमृत पाहिजे. सिद्ध होते ते स्वर्गामध्ये जाऊ लागले. तर स्वर्गात जाताना इंद्राकडून अमृत आणायचं म्हटलं, इंद्राला चिंता पडतच असते. इंद्राने काय केलं, मेनका जी होती ते मेनकेला पाठवलं. नंदनवनामध्ये मेनका ही काय अशा प्रकारे सुंदर रूप धारण करून बसल्यानंतर जे विष्णू शर्मा होते तिकडं पाहिलंच नाही, ते सरळ निघून जावं लागले. ते मेनका समोर येतात, म्हटलं महाराज मी तुम्हाला शरण आहे, माझी इच्छा पूर्ण करा. विष्णू शर्मा म्हणतात, बाई मी काही विश्वामित्र नाही म्हटलं, इथं तू काही मध्ये येऊ नको, माझ्या पित्याचं कार्य सिद्ध करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मेनका निघून गेली. इंद्र आला. इंद्राने पुष्कळ विघ्न उपस्थित केले. त्यावेळेस असं सिद्ध होतं त्यांच्याकडे सामर्थ्य. ते विष्णू शर्मा म्हणतात, हा इंद्र जरा जास्त शहाणपणा करतो असं. त्यांनी आपल्या तपसामर्थ्यानं, पितृभक्तीच्या सामर्थ्यानं सगळे विघ्न नष्ट केले आणि तरीही अमृत देत नाही. आता ह्या इंद्राच्या जागी दुसरा इंद्र बसवतो म्हटलं, असं सामर्थ्य होतं विष्णू शर्माकडे. विष्णू शर्मा असं म्हटलं तर इंद्र शरण आला, अमृत घेतलं आणि अमृत घेऊन विष्णू शर्माकडे दिल्यानंतर विष्णू शर्मा ते अमृत घेऊन येतात. पिताश्री शिव शर्मा म्हणतात, बाळा मा त्याच्याशी काय घेणं देणं नाही, मी तुमची परीक्षा बघत होतो. म्हणजे धन्य आहे तुम्ही चौघजण, काय इच्छा आहे तुमची मागा म्हणे. आमची काहीच इच्छा नाही, आमच्या तीर्थस्वरूप मातोश्रीला परत जिवंत करा. मातोश्री आता ते सगळं मायनच केलेलं होतं. मातोश्री परत जीवन झाल्या आणि जीवन झाल्यानंतर मग त्यांनी परमात्म्याचं आवाहन केलं, विष्णू लोकाचं आवाहन केलं. भगवान शंखचक्र गदा पद्मधारी भगवान विष्णू घोड्यावर बसून त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या चारी पुत्राला वैकुंठाला नेलं. विठ्ठल पितृभक्ती धन्य आहे, मातृभक्ती धन्य आहे. या महापुरुषांनी जीवनामध्ये यज्ञ याग अनुष्ठान तप वेदाध्ययन गुरुसेवा काही केलं नाही, पण तरी सुद्धा केवळ मातृसेवेने पितृसेवेने त्यांना सर्वांगाचं ज्ञान झालं. आता इतिहासाचं आपण चिंतन करू लागलं तर आपले 2 तास कथेमध्येच जातो. पुष्कळ आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये, इतिहासामध्ये, संतवादामध्ये वर्णन आहे. धन्य धन्य ते पितृभक्त भीष्माचार्य. आपल्याला माहिती आहे, सांगितलं सत्यवती मातेबरोबर विवाह करायचा होता. वडिलांनी सांगितलं, म्हटले महाराज राज्याची अडचण आहे म्हटले, सत्यवतीचा मुलगाच राज्यावर बसला पाहिजे, राज्याचा त्याग केला, तुमचे मुलं परत राज्यगादीसाठी भांडण करतील, सांगितलं आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल. धन्य धन्य ती पितृभक्ती आहे. मग ह्या महापुरुषांनी जीवनामध्ये साधना केली आणि ज्यांच्या योगानं आज आपण सर्वजण पांडुरंगाची उपासना करतो, वारी करतो, पंढरपूरला वारीला जातो, ते श्री पंढरीनाथ परमात्मा विटेवर हात ठेवून उभे आहेत. ते कशामुळे उभे आहेत तर फक्त आणि फक्त श्री पुंडलिक रायाच्या मातृ आणि पितृसेवेमुळं. असं वर्णन आलेले श्री पुंडलिक रायाने कुठली साधना केली नाही, कुठली तपश्चर्या केली नाही, कुठे जंगलात गेले नाही, डोंगरात गेले नाही, कुठली साधना केली नाही किंवा ग्रंथ वाचत बसले असं काही नाही. त्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त एकच साधना केली. श्री नवबाराय महाराज सांगतात, आराधीला पुंडलिके जननी पूजोनिया जनके. परिणाम असा झाला, ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा प्रकट झाले. म्हटले, अरे येऊ नको, माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा, म्हणजे बोलू नको, तर माझ्या पित्याची निद्रा मोडेल म्हणले. मग काय केलं, वीट पडली होती, ऐसा कैसा रे तू यज्ञाचं अनुष्ठान केलं नाही, गुरूंची सेवा केली नाही, शास्त्र पठण केलं नाही, याचा अर्थ आपणही करायचं नाही असं नाही. त्यांची मातृपितृ सेवा किती श्रेष्ठ स्वरूपाची आहे विचार करा. आपल्या माते पित्याची सेवा घडत नाही, इकडेही घडत नाही, मध्यंतरीच राहतो.
आता तुम्ही हे वचन ऐकताना सगळं सोडून जाचाल, तसं नाही, तसं होणार नाही म्हणा. पण मी असं एक सांगतोय मी, हे जे काही अत्युच्च प्रकारची सेवा आहे, पिता स्वयमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावे ज्याचे भजन सुपुत्र जाणतो येतो, ही ज्याची धारणा आहे तो आई वडिलांच्या सेवेशिवाय इतर काहीही जाणत नाही. त्यांच्यासाठी हा नियम आहे. तर आपण जर करायला गेलो तर आपल्याला गुरुची सेवा अंतरेल, वेदाचे अध्ययन आपलं अंतरेल, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे अंतरेल, सगळंच अंतरून जाईल. म्हणून ते जे काय आपल्या संप्रदायामध्ये जो उपदेश केला जातो, पाहुणे अधिकार तसे बोलावे होतं, जसा जसा ज्याचा अधिकार असेल तसा तसा त्यांनी तो जो उपदेश आहे तो ग्रहण करावा लागत असतो. बराच कसाही प्रकारचा उपदेश ग्रहण करायचा नसतो. श्री तुकोबाराय सांगतात, श्री पुंडलिकरायांनी काय केलं, आपल्या माता पित्याची सेवा केली, ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा प्रकट झाले. अजूनही पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठ. आता हे जे काय अजूनही शब्द आहे, अजून 10,000 वर्ष गेले तरी अजूनच आहे. काय चमत्कार आहे म्हणा. जे काय आपल्या कितीतरी पिढ्या जातील, पुढच्या 1000 वर्षांत वारकरी म्हणतील पुंडलिकासाठी आहेत. देव आहेत महाराज, देव आहेच. काय हे काय देवाचा विषयच तो नाही, पुंडलिकरायाचा पुरुषार्थ आहे. विठ्ठल आमच्यासाठी श्री पुंडलिकरायांनी पांडुरंग परमात्म्याला पंढरी क्षेत्रामध्ये उभं केलेलं आहे. धन्य माता पिता तयाच आहे. काय ज्ञानोबराय जन्माला येतात, ज्ञानोबराय उगाचच कोणाच्या पोटी जन्माला येत नाही. श्री रुक्मिणी मातेचं वर्णन करताना, श्री विठ्ठल पंथाचं वर्णन करताना किती गोड वर्णन केलेलं आहे. पंढरीची आषाढी, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठली एकाकी नित्य हरिकथा, नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सेवका, भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वस्ती उघडी तुझ्या अंगी, मूर्तिमंत चारी जन्म इच्छा उदरी म्हणून स्वीकार्य आज्ञा माझी. भगवान परमात्मा स्वप्नात सांग, भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वस्ती उघडी तुझ्या अंगी. ज्ञानोबराय जन्माला येतात ते काय सामान्य कुळात जन्माला येतात का? जया ते नीती पंथी चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखावे ते देखीजे, शास्त्रदृष्टी वेद तो जागेश्वरू. जिथं वेद ही जागृत देवता आहे, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, देवता आदिवृत्ती ऐसी निज पुण्याच्या जोडी वाढी नवी सर्व सुखाची कुळवाडी, ते जन्मे तू सर्वाडी योग चिकू. भगवान ज्ञानोबराय अशा पुण्य कुळामध्ये शुचिनाम श्रीमताम घे, अशा जे काही पवित्र कुळ आहे त्या पवित्र कुळामध्ये जन्माला येतात. एवढं वर्णन केलं ज्ञानोबरायांचं. नाम्याच्या धरुणी हा क्षणक्षण पंढरीनाथ ज्ञानदेवा ते आठवीत कंठ सद्गतीत करून या. किती दुःख करतात. ज्ञानदेवा ऐसा निधान नाही, त्रिभुवनामध्ये ज्ञानोबराय नाहीत म्हणते. आदिशक्ती मुक्ताबाईंचं जे काही स्वरूप आहे त्रिभुवनात आपल्या साथ धन्य धन्य तिघे जण. मुक्ताई मुक्त रूपे पूर्ण हे उद्धरिले त्रिभुवन, भव दुःख दारुण नाशिले, याचे पडी पाडे उपमेशी दिसे थोडे, ज्ञानदेवा ऐसे रत्न जोडे, येणं गडे कल्पांते. पांडुरंग परमात्मा श्री नामदेवरायांना सांगतात, काय भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आलं जसं तुकोबरायांचं वर्णन श्री संत रामेश्वर शास्त्री करतात, तसं भक्त ज्ञानी आणि वैराग्य ज्ञानोबरायासारखे भक्त, ज्ञानोबरायासारखे ज्ञानी, ज्ञानोबरायासारखे वैराग्य संपन्न पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलिले, सोपान सोडविले अपार ज्योत. ज्ञानोबरायासारखे वैराग्य संपन्न, ज्ञानोबरायासारखे ज्ञानी, ज्ञानोबरायासारखे भक्त पूर्वी झाले नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. जवळवरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घटस्थिर प्रातस्मरणी शांतीब्रह्म बरोबर बाबा सांगत असतात. ज्ञानोबरायांचा संजीवन समाधीचा प्रसंग आहे. सर्वांना दुःख होतं, दुःखाच्या प्रसंगी नामदेवरायांना इतकं दुःख होतं. नामदेवराय दुःखाच्या आवेगामध्ये पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, पांडुरंगा
एक वेळ तू समाधीला बस पण माऊलींना समाधीला बसू नको. जेवढी ज्ञानोबऱ्यांची जगाला गरज आहे तेवढी तुझी नाही. तुझं स्वरूप असं आहे, देवा विचारावे लागेल पाप पुण्य. पाप पुण्य पाहून तू काय जगाचे जे काही पालन करतो. पण आमचे ज्ञानोबर आहे न पाहे या तीस बळाचा विचार भक्त अहो तिच्या गागी वगा वरी फोडावा लागे लोह मिळो का परिसाची अंगी. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही भावनेने ज्ञानोबराच्या दरबारात जा. होका दुराचारी विषयी असत संत कृपे त्वरित उद्धरती म्हणून भगवान परमात्मा स्वतः देवमंती रुक्मिणी हाच एक योगी देखीला नैनी त्याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे धन्य धन्य धरा कळी जो याते दृष्टीने आहे तो वाहते काळे वैकुंठ होऊन असे जो करील याची यात्रा तारे सकळ मुद्रा सकळी होय पवित्रा याचे निदर्शने होती. सर्व वर्णन ज्ञानोबऱ्यांचं केलं, गोड वर्णन केलं. एवढं वर्णन केलं साकारत असताना ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जाचे कुशी ज्ञान देव जन्मले विठ्ठल. हा ज्ञानोबऱ्यांचा पुरुषार्थ नाही महाराज, हा श्री विठ्ठल पंथाचा रुक्मिणी मातेचा पुरुषार्थ. ज्ञानोबरांनी जगाचा उद्धार केला त्यासाठी ही जे काही असणारी या माता पित्यांची असणारी जी काही पुण्याई आहे त्या पुण्याईमुळं असणारी जी काही ज्ञानोबरांनी जगाचा उद्धार केला. जगदृष्टी तुकोबऱ्या सांगतात असे जे भगवत भक्त साधक आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहेत, हिताचं ज्ञान आहे, साधनेमध्ये तत्पर आहेत, ते माता पिता कसे आहेत? धन्य आहेत. अभंगाच्या पहिल्याच्या जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहेत ते मातृतीर्थ आणि पितृतीर्थ धन्य आहे. थोडं जर आपण चिंतन केलं तर काही वर्ग असं आहे की ते आपल्या त्यांना हिताचंही ज्ञान नाही, ते जागृती नाही.
दुसरा वर्ग असा आहे त्यांना हिताचं ज्ञान आहे पण ते जागे नाही. तिसरा वर्ग असा आहे हिताचं ज्ञान नाही पण जागे आहे. चौथा वर्ग असा आहे त्यांना हिताचंही ज्ञान आहे आणि जागे पण नाही. थोडं जर आपण पहिला विचार केला तर हिताचंही ज्ञान नाही आणि जागेही नाही. त्याला ते स्वाभाविक विसर प्राणी कामी बरोबर देहाची वरी आदरू म्हणून पहिला विसरू आत्मबोधाचा दुःख शोकाच्या गाई मारेलियाची शेषने सांगाव्या कारण काय ग्रासिले माया त्यांच्याकडून आपल्याकडे भगवत साधना घडत नाही याचंही त्यांना काय वाटत नाही मजेत राहतात. माया लोके असे मोहिलेशी जग भोगीती पतन नाना कर्मी काय याची प्रीती करीता आदर धुराविता दूर त्याची भले म्हणून असू ती वायाने काहीशी मूर्खाची बोलली ज्ञानवर गोड वर्णन. दुसरं चिंतन केलं दुसरा वर्ग असा आहे हिताचं ज्ञान आहे पण जागे नाही म्हणजे त्यांना हित कळतं. नामदेवांचे गोड अभंग आहे सांग पंढरी राया काय करू यासी नामदेव वर्णन करतो का काय पुढं का रूप ध्यानाची नाही कीर्तनी बैसता निद्र नाग मन माझे गुंतले विशेष हरिदास गरजती हरिनामाच्या चित्ती नाही माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड मन माझे केशवा कामाने सांगण्याचं तात्पर्य हिताचं ज्ञान आहे. बोल आ बोलने बोले
दिवसभर कीर्तन करू शकतो. कीर्तन करायला काय अवघड आहे का? नुसतं उभं राहायचं. मग काय, जसं ज्ञानोबरेश्वरात आपल्याला माहिती आहे, गर्दीमध्ये गेले की चालावं लागत नाही. असं नुसतं इथं उभं राहायचं. मग काय नाही, 11 वाजेपर्यंत नाही, तुम्ही दिवसभर मग काय दिवसभर कीर्तन चालू शकतं. असो बऱ्याच सांगतात, बोला बोलणे बोले जागे बाहेर आत निजेले. बऱ्याच सांगतात, वाचावादे परी करणे कठीण, माझे मज कळो येते आहो, काय करू म्हणा. हिताचं ज्ञान आहे पण जागृती नाही. तिसरा वर्ग आहे, हिताचं ज्ञान नाही पण जागा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काय ते जीवन न करू मी उपवास, काय करू ना जीवित वाचा. काय लावू अंगी भस्म उधळण, हिंदू देश कोण तुमच्याचारी देवा, तुझ्या काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी, काय शिव वन शीत उष्ण तहान साहो की मोहन. काय करावं, कुठे इंद्राने जीव द्यावा की काय, कुठं भस्म लावू, कुठं त्याग करू, काय करू, हिमालयात उडी टाकू, काय करू देवा, तुझी प्राप्ती कशाने होईल. त्याचं ज्ञान आहे पण जागृती आहे. पुढचा चौथा जो वर्ग आहे त्यांना हिताचं ज्ञान पण आहे आणि त्या साधनेमध्ये तत्पर्य आहे. तुकोबऱ्या सांगतात, धन्य माता पिता द्यायचे, जागा पाहिजे मनुष्य. हिताचं ज्ञान असून काय उपयोग आहे मला. हिताचं ज्ञान आहे पण जागा नसेल तर काही त्याला आता राहत नाही जीवनात. हा महात्मा जो आहे, हिताचं ज्ञान पण आहे आणि जागा पण आहे. ज्ञानोबरे गोड वर्णन करतात, आणि आहे की जियावे जेणे परत्रा साच यावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जे, तेव्हा जया अपैसे निद्रा ये ठेवली आहेस, दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे, द्राक्ष रसा आम्र रसा वेळे तोंड सरे वायसा, डोळे फुटती दिवसा डुडुळाचे, तैसा कल्याण काळू पाहते तया ते आळसू खाय, प्रमादी तो म्हणे होय तैसे. ज्ञानोबरे बोल, कल्याणाचे भजनाचे वेळ आले रे आले. साधक म्हणतो नको आता अजून वेळ आहे, 11ला जाऊ बरोबर बनतो. विठ्ठल झालं की पहिल्या पंक्तीलाच बसू म्हणते. कल्याण काळू पाहताय त्या अळसुख आहे ना, प्रमादी तरी होय तो म्हणेतच. प्रमाद करण्याचा वेळ आले रे आले. त्याला काय महाराज, त्याला आनंदच होतो, त्याला दिवसच उगवतो. ज्ञानोबराने गोड वर्णन केलं. प्रातस्मरणी गुरुवरे शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, अनुदर्शन इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अनुदर्शन शब्द आहे. अनुदर्शन म्हणजे ती स्थिती प्राप्त होण्यापूर्वी सावध असायचं. ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर कुणी सावध होतं. म्हातारं पण आलं, कोरोना झाल्यावर वरून काय उपयोग आहे. कोरोना व्हायच्या आधी जर भजन केलं तर काय बिघडणार आहे. कोरोना व्हायच्या आधी भजन नाही करणार, 5 लाख घालणार आणि मारणार. तात्पर्य अनुदर्शन, ती स्थिती प्राप्त होण्यापूर्वी ज्ञानोबराने गोड वर्णन केले. जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषी हे अंगा येताना देखे धोरणी जो. देखे शब्दाचा अर्थ आहे जागता. देखे जाग म्हणजे म्हणे पुय करते निघाला, मूत्ररंध्रे निघाला, खटामिया चाटीला कुचस ऐसे ऐसे अपरी जन्माचा कांटाळा झाली, म्हणे आता ते न करी जेणे ऐसे होय. माऊलींचं प्रातस्मरणी गुरुवारी बाबा 4थ्या वर्षाला परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी टाक. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला पण आला असणार. ज्ञानी महात्मा हा जन्म मृत्यूविषयी कसा सावध असतो आणि अज्ञानी कसा बेसावध असतो. विठ्ठल बाबांचा प्रश्न कायम असतो, त्याचं कारण आहे. बाबांना असं वाटतं मुलांनी या प्रश्नाचं उत्तर देताना ते जाणीव अंतकरणामध्ये राहावी, तसं सावध राहावं. हारी उंचावया जुवारी जैसा हे डाया के वैरा बापाच्या पुत्र जचे, मारलियाचे रागे पाटीचा जेवी सूड मागे त्यांनी आक्षेपे लागे जन्मा पाठी. ज्ञानोबरे गोड वर्णन करतात. परी जन्मती ते लाज संडी जयाचे निज, संभाव्यता निस्तेज न जिरे जीवी. असा जो महात्मा आहे जन्माविषयी सावध असतो आणि मृत्यूविषयी कसा सावध असतो. मृत्यू पुढे आहे, तोची कल्पांतिका पाहे, बरे आजीचे वय सावध. मृत्यू कधी ना कधी येणारच आहे. कल्पांतावायचा असेल त्याला माहिती आहे मृत्यू कधी ना कधी येणार आहे. आताच आपण भजन केलं पाहिजे. आणि खरं सांगतो, कोरोनानं माणसं सावध झाली. लोक सावध व्हा करणं हो, पण मी तर नक्कीच सावध नाही. काय माणसाची भटकंती म्हणजे काय साधनेमध्ये विक्षेप चिंतन होत नाही. मनुष्य इतका बेसावध राहतो, विसर पडतो परमात्मा. साधना होत नाही, चिंतन होत नाही. पण ज्यावेळेस माणसाला मृत्यू समोर दिसतो ना, त्यावेळेस मात्र माणसाला भाकर गोड लागत नाही. माणसाला मृत्यू, साधकाला नेहमी मृत्यू समोर दिसावा. बरोबर बाबा सांगतो, कल्पांतिका पाय पर आजीचे होय सावध. उद्याचा जे काही मुक्काम कठीण आहे,
आता सावध होतो. ज्ञानोबा वर्णन करतात, माझे अथावनं म्हणता थडियेची पांडुसुता पोहणार ऐता कासेची. हिरवी ऐसे घडी जो जळत घरी सापे तो मग ना पावाडे पोहा करू. घर आलं लागल्यानंतर मग परत पोहा खाण्यामध्ये काय अर्थ आहे का? त्यामध्ये कसल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. म्हणून पैगो जो या परी जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यू मारे आपण वरे माऊली वर्णन करतात. तयाची परी जरा म्हातारपण पुढं आता नाही, म्हातारपण पुढं कधी ना कधी येणार आहे. म्हातारपणातली अवस्था ज्ञानोबा गोड वर्णन करतात. निदैवाचे व्यवसाय पैसे ठाकती हात पाय अमंत्रिया राज्याची परी आहे बळाया. फुलाच्या भोगा लागी प्रेम टांगा ते करे याचा गुडगा तैसे वेळा. आता जे आपलं सुंदर नाक जे काही कमळाचं जे काही पुष्प जे काही वास घेतं, पण म्हातारपणामध्ये ते उंटाच्या गुडघ्यापर्यंत होणार. आता जे सुंदर सुंदर आपले डोळे आहेत पद्मदळे सिसाळे भांडतात ते जे डोळे ते होते पडवळे पिकलेल्या पडवळाप्रमाणे म्हातारपणामध्ये ते डोळे होते. तांबुले ओट राहू हसता दात दाऊ सनागर वेरू बोल जेणे ज्ञानोबा म्हणतात. आता पान खाऊ ओठ लाल दाखवू जी काही दात आहे सुंदर सुंदर दाखवू. त्या दाताला या उमळती दाडा दातासे म्हणजे कारणासेच कार्याची निवृत्ती. या उमळती दाडा दातासे दाडासे दाताची निवृत्ती काहीच राहत नाही. मळमूत्रद्वारे होणी ठाकते खोंकरे नवशी तयाची तोंडाई जळंबटाचा लोंढा. ज्ञानोबा वर्णन. आषाढी जेनी जळे जैसे झिरपती शैलाची मोड खांडेवणी लाळे पडती निघती पूर्ण. ज्ञानोबा मळमूत्रद्वार भांड जे फुटून जातं. स्त्रिया म्हणते विवसी बाळे जाती मुरशी किंबवना चिळशी पात्र होईन. शेजारी म्हणते मरेनाका मेला आणाला कांटाळा येणे आमाव म्हणे पाहे येईल आताचे भोगिता जाईल. माऊली म्हणतो मग काय उडे हिता लागेल. आता सगळं केलंय भोगले तारुणपण आहे विषय भोगतोय पण म्हातारपणामध्ये हिताला काय उपयोगाला येणार आहे. म्हणून नायकने पावे ऐकून घाले आगे पंगून होता जावे तेच आहे. तेथे जवळ जाय पहावे ते तुले पाहे मुखत्वादी वाचा वाय सुभाषित. हात होती खुळे पुढील मोठके कळे करुणी घाली सगळे दाना दिके तेव्हा ऐसे दशा येईल पुढे ते मन होईल वेळे तो चिंतनी ठेवी चोकडे आत्मज्ञान. म्हातारपणामध्ये काम निघून जातील म्हणून आताच ग्रंथ श्रवण करून घ्या. ऐका नाही आताच कथा श्रवण करून घ्या. म्हातारपणामध्ये आता हे तर सांगायची गरज नाही की सगळे साधे संत महात्म्याचे डोळे जातील डोळे भरून पांडुरंगाला बघून घ्या. वाचा खुली होईल आता ज्ञानेश्वरी गाथा पाठ करून घ्या. ज्ञानेश्वरी गाथेचे 108 पालन करून घ्या. पुढं मात्र शक्य नाही. पाय जी काय पायाला चालता येणार नाही आता ज्ञानोबराच्या सोहळ्यात चालून घ्या. आहे की नाही तुकोबराच्या सोहळ्यात आत्ताच चालून घ्या. नाहीतर आम्हाला सुद्धा गावाला कुठं गेलं कीर्तनाला खेड्यातले लोक म्हणतात बाबा आम्हाला एक ज्ञानोबराच्या सोहळ्यात यावं वाटतं पण आता पायामध्ये ताकद नाही राहिली. त्यांना म्हटलं बाबा पायात ताकद होती तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेलो. आता कसं काय शक्य आहे म्हणजे आता ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये चालता येईल का म्हणजे आता ज्ञानोबराच्या सोहळ्यात चालता येणार नाही. माऊली म्हणतात तैसेचे नाना रोग पडी घाती पुढांग तर आरोग्याचे उपयोग करून घाले. वियोग जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडून सुखे उदास होय आणि जेणे जेणे कडे जो सुतील तोंडे त्या कर्मरंध्रा गुंडे नियमाची दाटी. ज्ञानोबा म्हणतात जैसे चोर पाय झोंबती तो आजीची ऋषीची संपत्ती का जाता जा केव्हा तिनं मस्त जे चोर येतील उद्या आपली संपत्ती घेऊन जातील. आताच आळंदीमध्ये अन्नदान केलं तर बिघडणार आहे का महाराज. आता कोरोनाचा काळ पण आहे. खूप मोठे भगवत भक्त संत महात्मे काय काय सतत अन्नदान करतात. चोर पाय झोंबती तो आजीची ऋषीची संपत्ती चोर येतील उद्या द्रव्य घेऊन जातील. आताच जर आपण द्रव्य साधकाला दिलं जे काही लुटवलं अन्नदान केलं तर चांगलं आहे. नाहीतर मग काय उपयोग आहे का. चोर येतील चोरांनी द्रव्य घेऊन गेल्यानंतर लोक म्हणतात कृष्णार्पण. चोराचं धन ते कृष्णार्पण होत असतं का. जागा झाकी वातीनं वस्ता की जे ज्ञानोबाने गोड वर्णन केले किंवा जाण्यापूर्वी सगळे सारवा सारव करून ठेवली पाहिजे. तशी जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत जी काही पारमार्थिक उपासना पारमार्थिक साधना आहे ते तू करून घे. तुकोबऱ्या सांगता असा महात्मा त्याला हिताचंही ज्ञान आहे आणि त्या हिताच्या तो जागा आहे तत्पर आहे साधनेमध्ये तत्पर आहे. पण हा त्याचा पुरुषार्थ नाही. तुकोबऱ्या सांगतात त्याचं कारण आहे धन्य माता पिता नमो तया माता पित्याचे पाळ.
तर ते धन्य आहेत. मातृतीर्थ पितृतीर्थ धन्य आहेत. पूजनीय श्री बरोबर महाराज जे आलेले आहेत, तरीसुद्धा त्यांच्या पुढं काय आपण बोलावं असो. आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे, सर्व जी काही ब्रह्मविद्या त्यांच्या मुखामध्ये खेळते. जी काही ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या त्यांच्या मुखामध्ये खेळते. साधकांना ज्ञान देण्याचं असतं, जे काही महान कार्य करतात. संस्थेचे बरोबर अध्यापक आहेत. वंदन करून आपल्याला पुढचं जे काही चिंतन जसं करता येईल तसं आपण करू. त्यांच्या पुढं तुमच्या पुढं काय बोलावं असं माझा अधिकार नाही. तरीसुद्धा आता राहिलेत फक्त 20 मिनिटं, होऊन जाईल आता काय अडचण वगैरे सांगतात. धन्य माता पिता तयाच्या असे जे भगवत भक्त संत महात्मे साधक जन्माला येतात, त्यांचा आनंद तुम्हा मला होईल, शेजारी पाजाराला होईल, जगाला होईल. एवढंच नाही तर त्रिभुवनातल्या सर्व देवतांना आनंद होतो. तो बऱ्याच दुसऱ्या चरणात सांगतो. कोडे कन्या पुत्र सात्विक जन्माला येतात त्यांचा आनंद त्रिभुवनातल्या सर्व देवतांना होतो. प्रातस्वनी गुरुवारी बाबा एक गोड बोलायला सांगत असतात. अशी मुलं असतात, काय 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 संस्कार असतात त्या घराचे. एका माणसाचं साहेबाचं पाकीट हरवलं, आपल्या सर्वांना माहिती आहे पण तरी सांगतो. पाकीट हरवलं तर महत्वाचे कागद होते, 20-25 हजार पण होते. तो म्हणतो पैसे गेले तरी चालतील पण महत्वाचे कागद ते कधी प्राप्त होऊ शकत नाही. चिंता करू लागला. एका विद्यार्थ्याला ते पाकीट सापडलं. चांगल्या संस्कारातला तो मुलगा होता, विद्यार्थी होता आणि ते त्याच्यावर फोन नंबर वगैरे होते. तो म्हणू लागला एवढे 20,000 आहेत, एवढे मोठे कागदपत्र आहेत, किती त्या सद्ग्रस्ताला किती त्रास दुःख होत असेल. फोनवरून त्याचं जे काही भेट घेतल्यानंतर ज्याचं पाकिट वगैरे त्याला दिलं, त्याला किती आनंद आला असं वर्णन करतायत. पैसे गेले तर चालले असतील पण त्यातले जी कागदपत्र होती अत्यंत महत्त्वाची कागदपत्र होते. 20,000 500 रुपये आनंद वाटला आणि आनंदाच्या प्रसन्नेतून जे काय 500 रुपये त्याला दिले. म्हटले बाळ 500 रुपये तुला बक्षीस आहे. तो म्हणाला महाराजजी जी काही
500 रुपये आम्ही स्वीकार नाही करणार. कारण जे ज्याचं पाकिट आहे त्याला देणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही ते स्वीकारू करू शकत नाही. अरे म्हटले घे बाळा, मी तुला प्रसन्न नाही म्हणते. आमच्या आई वडिलांनी असं शिकवलं नाही आम्हाला. अशी काही मुलं असतात गुरुवारे बाबा गोड सांगतात. आंब्याचे दिवस आहेत, तो मुलगा आहे तो आंब्याच्या झाडावर जातो आणि आंबे तोडून खाऊ लागतो. आणि मग लोकांनी विचारलं बाळा म्हणे ही बाग तुझी आहे का? नाही म्हणे. मग या बागेच्या मालकाला विचारलं का? नाही म्हटले. ही चांगली उघड चोरीच आहे ना म्हणे. तो जर आतापासून जर एवढे आंब्याची चोरी करू लागला, उद्या मोठा झाला तर दरोडे घालतील, बँकेमध्ये जातील, दरोडे घालतील. असं चांगलं नाही म्हणे. समाजाची हानी होईल. तुझ्या तीर्थस्वरूप पिताजींना सांगायला पाहिजे म्हणे. तो म्हटले काय पिताजींना सांगता, माझे वडील दुसऱ्या झाडावर. आता ह्यांचा आनंद होईल का म्हणे. हा काटा त्याची करी पितर वंशी दुराचार पुत्र झाला देखोनी हरकली अंड. गुरुवारे बाबा प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवारे श्री वैद्यभाऊ गोड सांगायचे. एक नाव घ्यायचे, अब्दुल नारायण डिसोजा. अब्दुल नारायण डिसोजा कोण आहे तुम्ही ठरवा. त्याची माता कोण आणि पिता कोण तुम्हीच ठरवा. मी काही गणित करत नाही. म्हणजे ऐसे कोळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. ठीक आहे, जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडव थुंका थोर झाला चुका भूमी कापे त्याच्या भारी. आता ह्याचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. तुमच्या चेहऱ्यावरून कळलं मला जरा उदास झाली ठीक आहे. म्हणजे भक्ताचं नाव घेतल्यावर उदास होणार ना, साहजिकच व्हायलाही पाहिजे महाराज. ठीक आहे, महाराज सांगतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मग तो जो काही भगवत भक्त असतात, महात्मे असतात, त्यांच्या ठिकाणी सात्विक ज्ञान असतं, सात्विक कर्माचं अनुष्ठान असतं, सात्विक क्रिया करतात, सात्विक बुद्धी असते, सात्विक धैर्य असतं. 18व्या अध्यायाचं आपण चिंतन केलं त्यामध्ये आपल्याला अनुभव होईल. तशी जया ज्ञानाची हात नलगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वत्र सात्विक. सोने आठवणी लेणी न काळी ती आपली आईनी, तरंग न घेपती पाणी गाळवणे जैसे. लेणे आठवणी सोनी न घेपती, कारण लेण्याच्या रूपानं सोनच आहे. तरंग गाळवणे पाणी न घेपती, तरंगाच्या रूपानं पाणीच आहे. तसं तयापरी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिंडा नाडळत. ठीक आहे, तृणापासून शिवापर्यंत त्याला परमात्मा स्वरूपाचे अनुभव. हे सात्विक ज्ञान त्या महापुरुषाच्या ठिकाणी असते. मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध असा उत्साह असतो महाराज. कीर्तन असेल, भजन असेल, वारे असेल, तुला वाटतं जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एकादशी असेल का म्हणे ऐशी अर्थ ज्याचे म्हणे. महाराज सांगतात आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडी देहासुखाचे परवडी येवोन आहे. ऐसा निद्रा दुरावे सुदान बांधवे सुरवाडून पवे अंगाचा ठाव. महाराज सांगतात म्हणून विषय सुरवाडू कुठे जवळजवळ देहबुद्धी आटे तेव्हा तो आनंद दुनवटे कर्मी जाय. असा तो सात्विक करता असतो. त्या ठिकाणी सात्विक ज्ञान असतं, सात्विक क्रिया करतो. सात्विक क्रिया म्हणजे काय? कर्माचं अनुष्ठान करत असताना सर्वस्वी कर्म अनुष्ठीपणे फळ न सोय देखील किती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. क्रिया जी काही कर्म आहे यथासांग झालं तरी आनंद नाही. आणि तरी ते तिचे अपरितोके शोभावे ना, द्वेष जीवाला बांधत नाही. तो जरी ते कर्म सांग नाही झालं तरी अंतःकरणामध्ये तो असंतोष धारण करत नाही. असा जो काय सात्विक क्रिया करणारा असतो ना. पुढं जी काही त्याची बुद्धी असते प्रवृत्तींचे निवृत्तींचे कार्याकार्य भयाभय बंधन मोक्षांच्या यावरती बुद्धी त्याला माहिती मी जे करतोय ते त्याची बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा मोक्ष जोडेल ऐसा ठेविले. असं वाटलं पाहिजे आपल्याला मी जे करतोय त्यात नक्कीच मोक्ष आहे. कर्म करणीय देखून महाभय उपजे निसंदेह बुद्धी जी आहे वाढिले रांधुनी विखे तेथे जाणे जे मृत्यून चुके. ज्ञानोबऱ्यावर ज्या अन्नामध्ये विषय ग्रहण करणार नाही काळ्याना धुंद वाहतू देखोनी न घलवे हातू न वचवे खोपे हातू वाघाची आहे. नागाच्या बिळामध्ये हात घालण्याची कोणाचं धाडस होत नाही. वाघाच्या गोळीमध्ये कोणाला प्रवेश करू वाटत नाही. तसं निषिद्ध कर्म आले रे आलं घाबरतो आणि पाठीमागं सरतो. जी काही धृती आहे तर धृती अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्याबरोबर इंद्रिया विषयाची या गाठी अपयस्या सुटकी किरीटी मना मायेच्या पोटी रिगती दाही. मग नायकने ते कानाची वाळी न पाने ते दिटीची गाळी अवाच्य ते टाळी जिभची गा. सर्व इंद्रियाच्या ठिकाणी नेमू बारे पारखी ओळ घेते. सगळ्या इंद्रियांना दृष्टी प्राप्त होते, वेळ प्राप्त होतो. आणि निषिद्ध कर्माची जी प्रवृत्ती आहे त्याच्यापासून संपूर्णतया सुटून जाते. श्री तुकोबऱ्या सांगतात असा जो सात्विक करता आहे
सर्व सात्विक ज्ञानी आहे. पुढी कन्या पुत्र होती ती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवाकुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती तेन अपार संविसुख सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. पण असे महात्मे आपल्या आयुष्यामध्ये काय करतात? श्री तुकोबाराय सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. असे भगवत भक्त आळंदीमध्ये येतात, पंढरी क्षेत्रामध्ये येतात. आळंदी पंढरी क्षेत्रामध्ये येऊन तत्वज्ञान प्रधान असणारा, सर्व उपनिषदांचं सार असणारा, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणारा हा ग्रंथ जो आहे गीता ग्रंथ, त्या गीता ग्रंथाचं श्रवण करतात. एकदा मोठ्या प्रेमानं पांडुरंगरायाचं आपण भजन करू. विठोबा गीता भागवत खरेदी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते भगवत भक्त साधक महात्मा गीतेचं चिंतन करतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे, गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे जे काही गीताशास्त्र आहे, भगवान परमात्मा श्री अर्जुनजींना सांगितलं, म्हणजे अर्जुना तुला मी गीताशास्त्र सांगितलं, तुलाही काम नव्हतं मलाही काम नव्हतं म्हणून सांगितलं का? नाही म्हटलं, त्याचे देत श्रोतम पाहत द्वै काढण्याचे तसा सच्चिज्ञानसमो प्रणष्टस्य धनंजय. अजून सांग म्हटले, एवढा जो आम्ही प्रपंच केला सांगण्याचा, त्याचं काय तुला फळ मिळालं का? नष्टो मोह स्मृती लब्धा प्रसादान मया चित्तसिद्ध संदेह करेशे वचन प्रातस्मरणे बरोबरच बाबा सांगत असतात. पहिला शब्द आहे नष्टो मोह. उच्चार करताना मोह नष्ट असं म्हणता आलं असतं, पण असं म्हटलं नाही. जर मोह नष्ट म्हटलं असतं तर देवाला अजून धास्ती पडली असते. अजून मोह आहे काय ते असं सांगताना नष्टो मोह म्हटलं. विठ्ठल अर्जुन म्हणे काय देव पुस्तक ते आवडी मोह तरी तो सुकुटुंब गेला जे ठाव घेऊन या आपला. अविद्येसह मोह गेला. आता तुझेने प्रसादे लादलेने आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेहमीच बरोबर गुंतलो होतो अर्जुन गुणे. मुक्त झालं तुझे पण आता पुसणे सांगणे दोन्ही नाही म्हणते. आता तुझ्या कृपेमुळं आता सगळं जे काही कर्तव्य तर शिल्लक राहिले नाही. कारण गीता जाणं हे वाङ्मय श्री मूर्ती प्रभूची. शास्त्रे वाची अर्थे फळे मग आपण मावळे तसे नव्हे सगळे परब्रह्मची. इतर शास्त्र अर्थ ज्ञानरूपी फळ देऊन नाहीसं होतं, पण गीताशास्त्र असं आहे सगळं परब्रह्मच आहे. मला तुका म्हणे पहा शब्दचे हा देव खादनेच खावे वाटते. ही इतर शास्त्राचं चिंतन केल्यानंतर अर्थ ज्ञानरूपी फळ देतं आणि नाहीसं होतं, त्यात गोडी राहत नाही मला. पण गीताशास्त्र असं आहे, या शास्त्रामध्ये सांगणाराही कृष्ण आहे, सांगितलं ते पण कृष्णच आहे. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात ही जी काही गीता आहे अर्थज्ञानाच्या घरात जरी गेला तरी तेच फल आहे. ना येणेशी तोंड वाकडे करून ठाकाल कानवडे. कंटाळा आला झोपला पडत पडत जरी गीता तर म्हणणार नाही म्हटलं. ना तरी पाठमिशी तिंबाल जिभची जरी कानात जरी ते शब्द कानावर पडले तरी पाठाचे ते वाटी. ज्ञानोबा वर्णन करता श्लोकपाद लावानं जो ओठी किंवा कानावर जरी ते शब्द पडले जे श्रवणे अर्थे पठणे मोक्ष दे ज्ञानोबा वर्णन करतात. जी काही समर्थाची पंक्ती भोजने तळल्या वळल्या एक पक्वाने श्रवणे अर्थे पठणे मोक्ष ग्रंथ जी काय आहे गीता पाठक असे नसे ज्ञानोबा वर्णन करतात. श्रद्धावान सुयश
स्मर्यादपी होणारा सोपी मोक्ष स्वभाव लोकांना प्राप्त तुल्य करणारा गीता पाठक असे असे फळ अर्थज्ञानाचे सविसे गीता माऊली की नसे जाणे जाणे ताने ज्ञान गीतेच्या अर्थज्ञानामध्ये प्रवेश केला तर मग तर आनंदच आनंद आहे दिगंबर महाराज सारखा आणि गीता पाठ जरी केली गीतेचे जे वाक्य जरी आपल्या मुखामध्ये आपण धारण केले तरी आनंदाला परिसीमाच नाही म्हणून ज्ञानोबांची आणखी एक ओवे 6व्या अध्यायात कुठे बुद्धीची या जिभा बोलाचं न चाकता गाभा अक्षराच्या भांबा इंद्रिय जिती ज्ञानोबावर बुद्धीला जरी ज्ञान नाही झालं ग्रहण त्या अक्षराचा जरी उच्चार केला तरी तो मुक्त होतो विठ्ठल कानाच्या महाद्वारे गीता गजर जेत करे सृष्टीची आदिवरी जायची पाप श्रवणे पाप जाती धर्मधरी उन्नती तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेरची शेती तो पै मज यावा लागे पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे तो भोगे पाटी मजची मिळे अशी जी काही गीताशास्त्र आहे गीता भागवत करीचे श्रवण आणि जी काही श्रीमद भागवत जी काही ग्रंथ म्हणजे हा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक सांगणारा ग्रंथ आहे आपल्या बुद्धीमध्ये भावनेमध्ये काही त्रुटी असेल त्याची नामस्मरण हे काय करत असते पूर्तता करत असते ज्ञान झाल्यानंतर तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर मुक्त झाला जीवनमुक्ती अनुभवाला आली आता ते जीवनमुक्ती भोगण्यासाठी भागवताचं श्रवण तत्वज्ञान प्रधान अशा प्रकारे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती सांगणारा असा हा भागवत ग्रंथ भगवत भक्त महात्मे काय करतात महाराज जी काय देव देव परिवारो करुणी ती जे डोंगर ज्ञान झालं मुक्त झाले जळणं खाती जळा ते भक्तीचा आनंद भोगण्यासाठी जगद्गुरु शंकराचार्याने गोड वर्णन केले सत्यपी भेदापगमे नाथ भेद आमचा गेला मग भेद जरी आमचा गेला सत्य आहे पण समुद्राचा तरंग आहे तरंगाचा समुद्र नसतो विठ्ठल भागवत ग्रंथाचं श्रवण चिंतन त्यासाठी जी काही प्रेम लक्षणात्मक भक्तीची जी काही अनुभूती आहे भक्ती भोगण्यासाठी पांडुरंगाचा जो काही सगुण भक्तीचा आनंद भोगण्यासाठी गीता भागवत करीती श्रवण आणि दोन्ही श्रवण झाल्यानंतर कधी कधी मनुष्य सतत 24 तास गीता भागवत श्रवण करू शकत नाही तो महात्मा साधक काय करतो मग हातामध्ये माळ घेतो अखंड चिंतन विठोबाची भगवान पांडुरंगाचं जे काही चिंतन करतो तुकोबाऱ्या सांगतात असे जे महात्मे त्यांची आमच्या जीवनामध्ये आम्हाला सेवा घडावी हा अंतकरणातला भाव 4थ्या चरणामध्ये सांगतो त्याच्या चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित पांडुरंग आळसे दंबे भावे हरीचे नाम गाती ते माझे सांगाते परवती त्याचे चरणी घालीने मी मिठी काया वाचा म्हणे दीन शेम त्याशी दीन आलिंगन धरीन चरण
संसार सिने नासे तेने कंठी तुळशी माळा नामाचे धारक ते माझे तारक भव नदीचे अंतकाळी येते माझ्या सोडवणे मस्तक पैसेने देन त्याशी अनेक स्वैरे सज्जन कोणी वैष्णव बरोबर आपल्या अंतकरणाची किती गोड भावना पांडुरंगराया पुढे प्रकट करतात. देवा हा पुढीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ होईन दासी सुत त्याची घरी शुद्ध जाती कुळवर्ण. आता त्याचा अर्थ नाही मी सांगत. शुद्ध जाती कुळवर्णाचा आड नाही खरी भलते काय तुकोवरणी भावना प्रकट. त्याच्या कुळाचं दैवत पांडुरंग परमात्मा आहे. त्यांच्या घरी दासीसूत म्हणून जन्माला येईल. पंढरीस कोणी जाती वारकरी होईल त्यांच्या घरी पशु जाती. पंढरीरायाला कोणी जात असतील वारकरी दर्शनाला त्यांच्या घरी पशुयाती होईल. विठ्ठल चिंतन दिवसा रात्री ध्यान होईन पायतन त्याचे पाय अखंड रात्रंदिवस विठ्ठलाचं चिंतन करतात. त्यांच्या पायातला पायतन होईल. तुळशी वृंदावन दयाचे अंगणी होईन केरसुनी त्याचे घरी. ज्याच्या अंगणापुढं तुळशी वृंदावन आहे त्या दारामध्ये आम्ही जाके पाओ मेरे तन के पैंदा जाका चित्त लगा मेरे राम को नाम कहे तुका मेरा चित्त लगा त्याके पाव. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे हाचे भाव माझ्या चित्त. आमच्या अंतकरणामध्ये फक्त हीच भावना आहे. अशा महात्मा पुरुषाशी अशा साधकांची जे भगवत भक्त सतत आनंदीमध्ये गीता भागवत अखंड नामचिंतन करतात अशा महात्म्यांची आम्हाला सेवा घडावी. कुळी कन्या पुत्र हो तेजी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर. वैद्यबाबांना भजन आवडायचं ते आपण म्हणू. ज्ञानदेव
तुम्ही उशिरा आले कारण मी तुम्हाला फेटा घातला असतं म्हणून. उद्या मात्र नक्की फेटा घालावं लागेल शिवाजी महाराजांना. बरं का महाराज, उद्या महाराजांची सेवा आहे. तुम्ही जय विजय नाही नाही नाही, आता मी ऐकणार नाही. मंदिरात आहे, मला शिवायला जावं लागेल. म्हणे मज घडो त्यांची सेवा.
रे